नमस्कार. टॅली प्राईम मराठीमधून या एम कॉम्प्युटर्सच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण टॅली प्राईममधील इंटरेस्ट कॅल्क्युलेशन पाहणार आहोत. इंटरेस्ट कॅल्क्युलेशनसाठी आपल्याला किमान 3 एक्झाम्पल्स करावे लागतील. त्यातला आज पहिला आणि सोपा एक्झाम्पल की आपण व्याजाने काही पैसे दिलेले आहेत किंवा आपण आपल्या सहकारी मित्राला व्याजाने पैसे दिलेले आहेत किंवा पैशांची देवाणघेवाण आपण सतत करत असतो. आपल्याला लागले तर आपण त्यांच्याकडून घेत असतो आणि त्याला लागलेत की आपण त्याला देत असतो. आपण एक कंपनी ऑलरेडी केलेली आहे. एसके ट्रेडर्स सन्ड्री डेटर्स किंवा क्रेडिटर्स. आता सन्ड्री डेटर्समध्ये आपण त्याला क्रिएट करू. कंट्रोल ए. सिंपल एक्झाम्पलच्या दृष्टीनं आपल्याला आज कॉन्सन्ट्रेट करायचं आहे ते इंटरेस्ट कॅल्क्युलेशन्सवरती. त्यामुळे आपण वाउचर एंट्रीला जाऊ. F5 पेमेंट. एसके ट्रेडर्सनं आपण 1 एप्रिलला 10,000 रुपये पेमेंट केलेलं आहे बाय कॅश. एंटर. आता आपल्याकडे कॅशचा ओपनिंग बॅलन्स भरलेला नसल्यामुळे तिथं निगेटिव्ह कॅश अशी वॉर्निंगसुद्धा आलेली आहे. कंटिन्यू. मी नॅरेशन वगैरे आता फीड करत नाही आहे. तर ऐक. 15 एप्रिल आणखीन पैशांची आवश्यकता होती. आपण आणखीन 15,000 रुपये 10,000 रुपये कॅशमध्ये दिलेले आहेत. एंटर. आपण काय करू. कॅश बॅलन्स ओपनिंग अल्टर कॅश. ओपनिंग कॅश बॅलन्स आपण इथे फीड करून देऊ. त्यानंतर वाउचर्स. बँकेत आपण पैसे भरले असतील तर आपल्याला F4 कॉन्ट्रा एंट्रीमधून बँकेत पैसे भरलेत असं दाखवूया. बँकेत अकाउंट आपण क्रिएटच केलेलं नाही. कॅश अकाउंट क्रेडिट 50,000 रुपये आणि बँक अकाउंट क्रिएट करावं लागेल. बँक ऑफ इंडियामध्ये समजा आपलं अकाउंट आहे. बँक अकाउंट. कंट्रोल ए. बँकेत आपण पैसे भरलेले आहेत ती एंट्री आपण इथे केली. पुढचं पेमेंट आपण 1-2 मेला पुन्हा केलेलं आहे. बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून एसके ट्रेडर्स 25,000 रुपये. बँक ऑफ इंडिया. बाकीचे चेकचे डिटेल्स द्यावे लागतील. पुन्हा 15 जून किंवा 1 जुलै 11 जुलै एसके ट्रेडर्स 15,000 रुपये. बँक ऑफ इंडिया. या पद्धतीने आपण काही एंट्रीज केलेल्या आहेत. आता आपण डिस्प्ले अकाउंट बुक्स लेजर एसके ट्रेडर्स अल्टर F2 पूर्ण वर्षाचे आपले 4 एंट्रीज आपल्याला इथे दिसत आहेत आणि आपल्याला 30/9ला काही व्याजाचा हिशोब करायचा आहे. इंटरेस्ट कॅल्क्युलेट करून आपल्याला पाहायचं असेल बघायचं असेल किती झालेलं आहे तर आपल्याला डिस्प्ले मोर रिपोर्ट्स स्टेटमेंट ऑफ अकाउंट्स अकाउंट बुक्स. आता इथे स्टेटमेंट ऑफ अकाउंट्स आलेलं नाही आहे. त्याचं कारण आहे की बिल बाय बिल ही ऑफ केलेलं आहे आणि इंटरेस्ट कॅल्क्युलेशनही आपण सुरू केलेलं नाही. त्यामुळं आपण ते अकाउंट अल्टर करूया. अल्टर लेजर एसके ट्रेडर्स. इथे आल्यानंतर F11 इंटरेस्ट कॅल्क्युलेशन यस करू. कंट्रोल ए. इथे इंटरेस्ट कॅल्क्युलेशन यस केल्यानंतर इथे त्या अकाउंटसाठी आपल्याला इंटरेस्ट कॅल्क्युलेशन ऑन करायचं आहे. इंटरेस्ट कॅल्क्युलेशन ट्रान्झॅक्शन बाय ट्रान्झॅक्शन. ॲडेड पैसे घेतले तरी इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचं आणि पैसे दिले तरी इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचं आहे. 12% पर 365 डेज. 30 डेज पर मंथ 365 डेज कॅलेंडर मंथ कॅलेंडर इयर. हे सर्व प्रकार आपण 1 बाय 1 करून पाहू. आता सध्या आपण ऑल बॅलन्सेसवरती 12% पर 365 डेज या पद्धतीने या अकाउंटशी आपण जी काही देवाणघेवाण करणार आहोत त्याचं अकाउंट आपल्याला बघायचं आहे. डिस्प्ले स्टेटमेंट ऑफ अकाउंट आलेलं आहे. इंटरेस्ट कॅल्क्युलेशन आणि लेजर एसके ट्रेडर्स. अल्टर F2 1 एप्रिल ते 30/9. आता आपण ते लेजर अकाउंटमधलं इंटरेस्ट कॅल्क्युलेट झालं आहे का ते चेक करूया. तर इथे कुठलंही इंटरेस्ट कॅल्क्युलेशनच्या एंट्रीज आलेल्या नाहीत. तर त्याचं प्रमुख कारण असं आहे की आपण इंटरेस्ट कॅल्क्युलेशन ॲक्टिव्ह करत असताना एक गोष्ट एक्स्ट्रा केलेली आहे ती नको आहे.
ती दुरुस्त करूया ह्या एक्झाम्पलमध्ये. इंटरेस्ट कॅल्क्युलेशन ट्रान्झॅक्शन बाय ट्रान्झॅक्शन आपल्याला नो करावं लागेल, कारण बिल बाय बिल आपण मेंटेन केलेलं नाही आहे आणि आपल्याला ओव्हरऑल लेजर अकाउंटचं इंटरेस्ट कॅल्क्युलेशन करायचं आहे. कंट्रोल ए. आता आपण पुन्हा डिस्प्ले मोर रिपोर्ट्समध्ये जाऊ. स्टेटमेंट ऑफ अकाउंट्स, इंटरेस्ट कॅल्क्युलेशन, लेजर अकाउंट, एसके ट्रेडर्स. तर इथे आपल्याला 11 जुलैपर्यंत दिसते, पण आपल्याला 30 सप्टेंबरपर्यंत जर करायचं असेल अल्टर F2 करून 30/9 पर्यंत. आता 10,000 रुपये पहिल्यांदा 1 एप्रिलला दिले होते. 1 एप्रिलला दिल्यानंतर 14 एप्रिलला 20,000 रुपये दिले. तर पहिल्यांदा 10,000 रुपयेचं इंटरेस्ट कॅल्क्युलेशन 1 एप्रिल ते 14 एप्रिलपर्यंत झालेलं आहे. त्यानंतर 20,000 रुपये झाले. 20,000 रुपयेचं कॅल्क्युलेशन 15 एप्रिल ते 1 मे. आणखीन पेमेंट दिल्यावरती 45,000 रुपयेचं कॅल्क्युलेशन 70 दिवसाचं आणि 60,000 टोटल 60,000चं 82 दिवसाचं झालेलं आहे. आता जसे पैसे येतील तसं इथे इंटरेस्ट परत कमी होत जाईल. जसं पैसे येतील तसं इंटरेस्ट परत कमी होत जाईल. आपण वाउचर्स F6 रिसिप्ट करूया. एसके ट्रेडर्स 25,000 रुपये. बँक ऑफ इंडियामध्ये चेक त्यांनी दिलेला आहे, तो आपण भरला. कंट्रोल ए. त्यानंतर 30/9ला एसके ट्रेडर्सकडून आपल्याला पैसे मिळाले 10,000 रुपये कॅश. ते आपण जमा केली. 1/11 किंवा 11/11ला 20,000 रुपये कॅश मिळाली, ती आपण जमा केली. 30/11ला 50,000 रुपये आपल्याला मिळाले बँक ऑफ इंडिया. आपण परत दिलेले आहेत F5 पेमेंट एसके ट्रेडर्स 45,000 रुपये. कितीला? 15/12ला बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून पैसे आपण दिलेले आहेत. आता पहिल्यांदा लेजर अकाउंट्स पाहूया. डिस्प्ले अकाउंट बुक्स, लेजर, एसके ट्रेडर्स, अल्टर F2. पूर्ण इयरचं आपण जमा आणि नावे, डेबिट आणि क्रेडिट सर्व काही आपल्याला दिसतं. आता अकाउंट नील झालेलं आहे, पण इंटरेस्टचं कॅल्क्युलेशन काय झालेलं आहे, कसं झालेलं आहे हे आपण बघण्यासाठी म्हणून रिपोर्टमध्ये आपल्याला जावं लागेल. रिपोर्टमध्ये जाण्यासाठी म्हणून रिपोर्ट्स किंवा आपण डिस्प्ले अकाउंट बुक्समधून डिस्प्ले मोर रिपोर्ट्स, स्टेटमेंट ऑफ अकाउंट, इंटरेस्ट कॅल्क्युलेशन, लेजर, एसके ट्रेडर्स, अल्ट्रा F2 31/12 पर्यंतचं आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे. तर पहिल्यांदा आपण त्यांना 10,000 रुपये दिले होते, त्याचे 46 रुपये 3 पैसे डेबिट झाले. 111 रुपये 78 पैसे या पद्धतीने हे डेबिट झाले. आणि त्यानंतर आपण पैसे घेतले होते त्याचं क्रेडिट 221 रुपये व्याज क्रेडिट झाले. टोटल डेबिट आणि क्रेडिटमधला डिफरन्स 2280 रुपये हा एसके ट्रेडर्सकडून व्याज म्हणून येणे बाकी आहे. आपल्याला त्या पार्टीकडून व्याज किती मिळणार आहे तर 2280 रुपये. आता मित्रांनो 12%च्या ऐवजी आपल्याला 10%ने कॅल्क्युलेशन करायचे असतील, 12%च्या ऐवजी 10%ने कॅल्क्युलेशन करायचे असतील तर आपण ते लेजर अकाउंट अल्टर करूया. अल्टर, लेजर, एसके ट्रेडर्स, इंटरेस्ट कॅल्क्युलेशन यस. इथे फक्त आपल्याला 10% पर ॲनम वार्षिक व्याज 10% एवढं इथं आपण येऊन चेंज केलं आणि पुन्हा आपण मोर रिपोर्ट्समध्ये जर गेलो तर आपल्याला त्याचा फरक दिसून येईल. लेजर, एसके ट्रेडर्स तर 2280 रुपये होत होतं ते आता 1900 रुपये झालेलं आहे. म्हणजे रेट ऑफ इंटरेस्टमध्ये नंतर सुद्धा आपण बदल केला तर इमिडिएटली आपल्याला कॅल्क्युलेशन्स मिळू शकतात. हे फक्त पैशांची देवाणघेवाण आपण केली असेल तर इंटरेस्ट कसं कॅल्क्युलेट करून बघायचं ते आपण इथं पाहिलेलं आहे. जर आपण माल विकला असेल आणि माल विकताना त्यांना 30 दिवसाची क्रेडिट दिली असेल किंवा त्यांनी पेमेंट 30 दिवसांनी द्यावं, 60 दिवसांनी द्यावं, 90 दिवसांनी द्यावं आणि 90 दिवसाच्या वर किंवा 60 दिवसाच्या वर उशीर जेवढा झाला असेल तेवढ्यावरती आपल्याला व्याज लावायचं असेल तर ते कसं लावायचं त्याच्यासाठी आपण नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया. एक्झाम्पल आवडलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंटही करायला विसरू नका आणि हो शेअरही करायला विसरू नका. धन्यवाद.